विनायक राऊतांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर हल्लाबोल केलाय। मायनिंग प्रकल्पावरून केसरकरांना लक्ष्य करण्यात आलंय। आजगाव मायनिंग प्रकल्पात केसरकरांसह कुटुंबाची 100 हेक्टर जमीन आहे। माजी खासदार विनायक राऊतांनी हे गंभीर आरोप केले। जमिनीतून सोने मिळवण्यासाठी केसरकर लोकांच्या घरादारावर नांगर फिरवत असल्याचा आरोप देखील या दरम्यान विनायक राऊतांनी केलेला आहे। तर माजी खासदार विनायक राऊत यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावरती हल्लाबोल केला। आजगाव मध्ये असलेली जमीन ही तुमच्या मालकीची आहे की नाही हे तुम्हाला सांगावंच लागेल। आणि जर असेल तर केवळ आणि केवळ तुमच्या जागेला सोन्याचा भाव मिळावा, तुमच्या जागेचा उद्धार व्हावा आणि आजगाव, नानोस, तिरोडा पण आहे त्याच्यामध्ये, धाकोरा सगळे गाव भविष्यामध्ये मायनिंगने संपुष्टात यावे अशा पद्धतीचा कपट नीतीचं जर अर्थकारण तुम्ही करत असाल तर स्थानिक ग्रामस्थांनी त्याला तर विरोध केला आहेच, पण आम्ही सुद्धा पूर्ण ताकदीनिशी या मायनिंगला विरोध केल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।